श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे अपमानित सून. राघव, मला थोडे पैसे हवेत, अगदी छोट्या खर्चासाठी. आकांक्षाचा आवाज खूप हलका होता, पण त्या एका वाक्यामध्ये तिचं संपूर्ण बदललेलं आयुष्य दडलेलं होतं. खिडकीतून येणारा सकाळचा उजेड तिच्या चेहऱ्यावर पडत होता, पण तिच्या डोळ्यामध्ये मात्र एक विचित्र संकोच होता. तीच आकांक्षा, जी काही महिन्यापूर्वी स्वतःच्या कमाईवर जगणारी, स्वतःचे निर्णय घेणारी होती, आज एका छोट्याशा गरजेसाठी नवऱ्यापुढे उभी होती. राघव मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता. त्याने वर बघितलं, पण तिच्या आवाजातील संकोच त्याला जाणवलाच नाही. कशासाठी? त्याने सहज विचारलं. आकांक्षा 2 सेकंद थांबली. तिला सांगायलाही लाज वाटत होती. ते सॅनिटरी पॅड आणि काही पर्सनल गोष्टींसाठी. राघवने पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली आणि अगदी सहजपणे उत्तर दिलं. आईकडे माग, मी माझा पूर्ण पगार आईकडे देतो. त्या एका वाक्याने जणू आकांक्षाच्या मनात काहीतरी कोसळलं. ती काही क्षण शांत राहिली. तिला वाटलं हा मजाक करत असेल, पण राघव अगदी नॉर्मल होता. काय झालं? माग ना आईकडे, ती देईल. आकांक्षा काहीच बोलली नाही. ती हळूच तिथून निघून गेली. ती किचनमध्ये आली तेव्हा जानकीबाई पोळ्या लाटत होत्या. त्यांच्या हालचालींमध्ये एक अथॉरिटी होती, जणू या घरातलं सगळं त्यांच्या हातात आहे. आकांक्षा काही क्षण तिथेच उभी राहिली. तिला काय बोलावं, कसं बोलावं काहीच कळेना. लग्नाला अजून फार दिवस झाले नव्हते. ती अजूनही या घरात आपली झाली नव्हती. काय झालं? उभी का आहेस? जानकीबाईंनी विचारलं. आई, मला थोडे पैसे हवेत. जानकीबाईंनी हात थांबवले. त्या तिच्याकडे वळल्या. कशासाठी? तोच प्रश्न पुन्हा. आकांक्षाने हळू आवाजात सांगितलं. थोड्या पर्सनल गोष्टींसाठी. जानकीबाई काही सेकंद तिच्याकडे बघत राहिल्या, मग हलक्या हसल्या, पण त्या हसण्यात ऊब नव्हती. अगं, इतक्या लवकर पैसे संपले का? गेल्या महिन्यात तुला 1000 रुपये दिले होते ना? तो टोमणा होता, सरळ नाही पण बोचणारा. आकांक्षा काही बोलली नाही. सुना कशा असतात माहितीये? घरात आल्या की खर्च कमी करतात, साठवतात, घर पुढे नेतात. आणि तू तर आलीस आणि लगेच खर्च सुरू. आकांक्षाच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं, पण तिने ते रोखलं. आई, गरज आहे म्हणूनच मागते. जानकीबाई काही न बोलता बेडरूममध्ये गेल्या. आकांक्षा बाहेरच उभी राहिली. 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट. त्या मुद्दाम वेळ लावत आहेत हे तिला जाणवत होतं. शेवटी त्या बाहेर आल्या. हातात पैसे होते, पण त्यांनी ते सरळ तिच्या हातात दिले नाहीत. पहिले तिच्याकडे पाहिलं, मग थोडंसं तिरस्काराने हसल्या आणि मग पैसे पुढे केले. आकांक्षाने पैसे घेतले, पण त्या क्षणी तिला असं वाटलं, मी पैसे घेत नाहीये, मी भीक मागते. त्या दिवशी ती खूप शांत होती. तिच्या मनात सतत एकच विचार फिरत होता, मी अशी कधी झाले? आकांक्षा पुण्यात वाढलेली, स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी. तिची जॉब हिंजवडीतील एका चांगल्या कंपनीत होती. तिचा पगार चांगला होता. तिला कुणाकडे काही मागावं लागत नव्हतं. तिचं आयुष्य व्यवस्थित होतं. मग तिचं लग्न ठरलं राघवसोबत. राघव चांगला होता, समजूतदार वाटत होता, कुटुंब सुसंस्कृत वाटलं. आकांक्षानेही होकार दिला. लग्न झालं, नवं घर, नवं आयुष्य, सगळं ठीक चाललं होतं. पण मग एक मोठा बदल झाला. तिचं ऑफिस हिंजवडीमध्ये होतं आणि तिचं नवीन घर पिंपरी चिंचवडमध्ये. सुरुवातीला तिला वाटलं, मी मॅनेज करेन, पण रोजचा प्रवास, ट्रॅफिक, थकवा, ती पूर्णपणे थकून जायची. सकाळी लवकर उठणं, घरची कामं, मग प्रवास, ऑफिस, परत प्रवास आणि परत घरची जबाबदारी. शेवटी एक दिवस ती कोसळलीच.
राघव, मला हे जमत नाही. मी इतका प्रवास करून जॉब करू शकत नाही. राघवने लगेच उत्तर दिलं. मग सोड ना जॉब, तुला गरजच काय आहे? जानकीबाईही म्हणाल्या, हो, घर सांभाळणं हेच मोठं काम असतं. आकांक्षाने विचार केला. थोडं मनावर दगड ठेवून ती जॉब सोडते. पहिले काही दिवस ठीक गेले. तिला वाटलं काही दिवसांनी दुसरा जॉब शोधेन. पण हळूहळू तिला जाणवायला लागलं, ती आता आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अवलंबून झाली आहे. तिच्या सेव्हिंग्स लग्नात खर्च झाल्या होत्या. आता तिच्याकडे स्वतःचे पैसे उरले नव्हते. त्या दिवशी जेव्हा तिने सॅनिटरी पॅडसाठी पैसे मागितले तेव्हा तिला पहिल्यांदा जाणवलं, ही फक्त गरज नाही, हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. रात्री ती बेडवर पडून होती. राघव तिच्या बाजूला होता, पण तरीही ती एकटीच वाटत होती. राघव, तिने हळू आवाजात हाक मारली. हां, तुमच्याकडे थोडे पैसे ठेवत जा ना. मला सारखं सारखं आईकडे पैसे मागायला अकवड वाटतं. राघवने भुवया उंचावल्या. अगं, आई आहे ना, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे, आकांक्षा म्हणाली. आवाज हलका पण ठाम होता. काय प्रॉब्लेम? ती काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, त्या पैसे देताना त्यांचा ॲटिट्यूड मला खूप वाईट वाटतं. राघव थोडा चिडला. तू जास्तच विचार करतेस. नाही राघव, मी खोटं बोलत नाहीये. माझी आई अशी नाही आहे. तूच इश्यू बनवतेस. त्या वाक्याने आकांक्षा पूर्णपणे शांत झाली. ती पुढे काहीच बोलली नाही. त्या रात्री तिला झोप आली नाही. ती छताकडे बघत पडून होती. तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी खरंच चुकीची आहे का? दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली. नेहमीसारखी घरची कामं केली. पण तिच्या मनात काहीतरी बदललं होतं. ती आधीसारखी राहिली नव्हती. आरशासमोर उभी राहून तिने स्वतःकडे पाहिलं. ही मी आहे का? ती स्वतःलाच ओळखू शकत नव्हती. त्या क्षणी आकांक्षा मनात एक निर्णय घेते. मी अशी राहणार नाही. काहीतरी बदल करणार. पण कसं? घरात सगळं नेहमीसारखंच चालू होतं. पण आकांक्षाच्या मनात मात्र काहीच नेहमीसारखं उरलं नव्हतं. ती सकाळी उठली. किचनमध्ये कामाला लागली. हात काम करत होते. पण मन सतत कालच्या गोष्टीत अडकलेलं होतं. मी अशी का वागतेय? इतकंसं आहे ना, पैसे मागायचे आणि मिळवायचे. ती स्वतःलाच समजावत होती. पण लगेच दुसरा आवाज मनात उठला. नाही, हे इतकंसं नाही. प्रत्येक वेळी मागताना तुझा स्वाभिमान तुटतोय. ती थांबली. पोळ्या लाटताना तिच्या हाताला हलकासा कंप आला. जानकीबाईंचा आवाज आला. काय झालं? इतक्या सावकाश का काम करतेस? काही नाही आई, आकांक्षाने पटकन सावरत उत्तर दिलं. त्या दिवशी दुपारी आकांक्षा एकटीच बेडरूममध्ये बसली होती. तिने कपाट उघडलं. आत तिचे ड्रेस मटेरियल ठेवलेले होते. लग्नात तिच्या मैत्रिणींनी गिफ्ट दिलेले. ती एक एक करून ते हातात घेत होती. हे शिवून घेतले तर छान दिसतील. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. पण लगेच वास्तव समोर आलं. शिलाईसाठी पैसे कुठून आणणार? आई किंवा बाबांकडे मागू का? नको, त्यांनी लग्नामध्ये खूप खर्च केला आहे. ती शांत झाली. संध्याकाळी राघव ऑफिसमधून आला. आकांक्षा त्याच्याकडे बघत होती. तिला पुन्हा बोलायचं होतं. राघव, एक सांगू का? हं, बोल ना. माझ्याकडे काही ड्रेस मटेरियल आहेत. ते शिवायला टाकायचेत. मग टाक ना, तो सहज म्हणाला. पण त्यासाठी पैसे लागतील. राघवने लगेच उत्तर दिलं. आईकडे माग. तेच उत्तर, तेच वाक्य, तेच दुर्लक्ष. आकांक्षाच्या डोळ्यात पुन्हा निराशा दाटली. राघव, तुम्ही थोडे पैसे स्वतःकडे ठेवू शकत नाही का? राघवने चिडून विचारलं. का? काय प्रॉब्लेम आहे आईकडे मागायला? प्रॉब्लेम आहे.
आकांक्षाचा आवाज हलका पण ठाम होता. काय प्रॉब्लेम? तो पुन्हा विचारतो. ती काही क्षण शांत राहिली. त्या पैसे देताना मला खूप अनकम्फर्टेबल वाटतं. राघव हसला. तू खूप सेन्सिटिव्ह आहेस. नाही राघव, तुम्हाला कळत नाहीये. मला सगळं कळतंय. तूच जास्त विचार करतेस. त्या संभाषणानंतर आकांक्षा काहीच बोलली नाही. तिला समजलं इथे तिचं कोणी ऐकणार नाही. दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा हिम्मत करून जानकीबाईंना विचारलं, आई, मला पैसे हवेत. जानकीबाईंचा चेहरा बदलला. आता काय घ्यायचं आहे? ड्रेस शिवायला. अगं, अजून किती खर्च करणार आहेस? त्यांनी टोमणा मारला. आई, गरज आहे म्हणूनच. गरज? सुना गरजेनुसार नाही, घरानुसार वागतात. आमच्या काळात आम्ही किती जपून खर्च केला आहे माहिती आहे. आकांक्षा शांत. तुझ्या माहेरून काही आणलं नाहीस का? हा प्रश्न मात्र सरळ अपमान होता. आकांक्षाच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मी माझ्या सेविंग्स लग्नात वापरल्या. म्हणजे आता सगळा भार आमच्यावर? जानकीबाईंचा आवाज कठोर झाला. त्या क्षणी आकांक्षा पूर्णपणे कोसळली. ती काहीच बोलली नाही. जानकीबाई पुन्हा आत गेल्या. पण यावेळी त्यांनी खूप उशिरा पैसे दिले आणि पैसे देताना स्पष्ट म्हणाल्या, असं रोज रोज चालणार नाही. आकांक्षा रूममध्ये आली. दरवाजा बंद केला आणि पहिल्यांदाच ती जोरात रडली. मी काय चुकीचं केलंय? ती स्वतःलाच विचारत होती. मी फक्त माझ्या गरजेसाठी पैसे मागितले, इतकंच ना. मी जॉब सोडून खूप मोठी चूक केली. जॉब करत असते तर थकले असते, पण असे पैसे मागून अपमान वाटला नसता. त्या दिवशी ती पूर्णपणे शांत होती. राघवने विचारलं, काय झालं? इतकी शांत का आहेस? ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, राघव, मला इथे राहायचं नाही. राघव दचकलाच. काय काय बोलतेस तू? मला असं रोज अपमान सहन करून राहायचं नाही. कोण अपमान करतोय तुझा? तो चिडून म्हणाला, तुमची आई. हे ऐकताच राघव संतापला. बस, माझ्या आईबद्दल काहीही बोलू नकोस. मी काही चुकीचं बोलत नाहीये. तू मला माझ्या आईविरुद्ध भडकवते आहेस. नाही राघव. तिच्या डोळ्यात पाणी होतं. माझी आई वाईट नाहीये, समजलं? तूच इशू बनवतेस. त्या क्षणी आकांक्षाच्या मनात काहीतरी तुटलं. तिला जाणवलं, मी एकटी आहे. त्या रात्री ती खूप वेळ जागी होती. तिने मोबाईल घेतला. तिच्या जुन्या चॅट्स उघडल्या. तिच्या ऑफिस ग्रुपमध्ये सगळे अजूनही ॲक्टिव्ह होते. तिच्या डोळ्यात पाणी आलं. हे सगळं माझं होतं आणि आता काहीच नाही. ती अचानक एका नावावर थांबली. तिची जवळची मैत्रीण. तिने लगेच कॉल लावला. हॅलो आकांक्षा. मैत्रीण आनंदाने म्हणाली. पण आकांक्षा काही बोलू शकली नाही. हॅलो, काय झालं? तू ठीक आहेस ना? आणि मग आकांक्षा रडायला लागली. फोनच्या दुसऱ्या टोकाला तिची मैत्रीण शांतपणे ऐकत होती. आकांक्षाचा आवाज थरथरत होता. शब्द तुटत होते, पण वेदना मात्र स्पष्ट होती. मी आता थकलीये, आकांक्षा हळू आवाजात म्हणाली. क्षणभर शांतता पसरली. मग तिची मैत्रीण ठाम आवाजात म्हणाली, तू अजूनही स्वतःला वाचवू शकतेस. आकांक्षा थबकली. कसं? तिने घाबरलेल्या स्वरात विचारलं. तुझी कंपनी अजूनही आहे. तुझे स्किल्स अजूनही आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, तू अजूनही तीच आहेस. आकांक्षाच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. पण यावेळी त्या अश्रूंमध्ये थोडीशी आशा होती. पण तुला माहीत आहे ना, मी जॉब का सोडला होता? मी रोज अपडाऊन करून थकत होते. रोज ऑफिसला जाणे शक्य नाही. कोण म्हणालं रोज जायचं? वर्क फ्रॉम होम आहे ना. मैत्रीण हसत म्हणाली. आकांक्षा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोक्यात अचानक एक विचार चमकून गेला.
हो आहे ना. त्या रात्री ती झोपली नाही. ती सतत विचार करत होती, मी हे करू शकते का, पुन्हा सुरुवात करू शकते का. तिच्या मनात भीती होती, पण त्याहून मोठी गोष्ट होती स्वतःला परत मिळवण्याची इच्छा. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकर उठली. नेहमीप्रमाणे घरची कामं केली, पण आज तिच्या हालचालींमध्ये काहीतरी वेगळं होतं. तिच्या मनात एक ठाम निर्णय तयार होत होता. राघव ऑफिसला गेला. जानकीबाई टी व्ही पाहण्यात व्यस्त होत्या. आकांक्षा शांतपणे तिच्या रूममध्ये गेली. तिने तिचा लॅपटॉप काढला. तोच लॅपटॉप ज्याने तिला एकेकाळी स्वतःची ओळख दिली होती. तिने तो ऑन केला. स्क्रीन उजळला आणि तिच्या चेहऱ्यावरही हलकसं तेज आलं. तिने तिच्या जुन्या कंपनीच्या HR ला मेल केला. हात थरथरत होते, पण तिने मेल पाठवला. हाय, आय वूड लाईक टू एक्सप्लोर वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी. सेंड बटन दाबताना तिचं हृदय जोरात धडधडत होतं. 2 तासांनी रिप्लाय आला. ग्लॅड टू हेअर फ्रॉम यू आकांक्षा. वी डू हॅव रिमोट प्रोजेक्ट. आकांक्षाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा मोठं स्मित उमटलं. पुढचे काही दिवस तिच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. ती घरची सगळी कामं करत होती, पण त्याचबरोबर तिचं कामही सुरू होतं. ती सकाळी कामं उरकून दुपारी लॅपटॉप उघडायची. रात्री जागूनही काम पूर्ण करायची. पहिल्या काही दिवसात तिला खूप अडचणी आल्या. कामाचं प्रेशर, घराची जबाबदारी, पण ती थांबली नाही. हळूहळू तिचा कॉन्फिडन्स वाढू लागला. ती पुन्हा फ्लोमध्ये येत होती, जिथे ती एकेकाळी होती. एक दिवस तिच्या बॉसचा कॉल आला. आकांक्षा, ग्रेट वर्क. वी आर रिअली इम्प्रेस. आकांक्षाच्या डोळ्यात आनंद चमकला. थँक यू सर. कीप इट अप. वी माईट कन्सिडर टू यू अ बोनस. तो शब्द ऐकून तिचं मन भरून आलं. त्या रात्री ती खूप दिवसांनी शांत झोपली. काही दिवसांनी तिच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले. ती स्क्रीनकडे बघत राहिली. हे माझे आहेत. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. दुसऱ्या दिवशी ती बाजारात गेली. तिने स्वतःसाठी काही छोट्या गोष्टी घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिने पैसे देताना कुणाकडे हात पसरवला नाही. ती घरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. पुढील काही आठवड्यात तिचं रुटीन सेट झालं. ती महिन्यातून 3-4 वेळा हिंजवडीला ऑफिसमध्ये जाऊन यायची. बाकी वेळ घरातून काम. सगळं छान चाललं होतं. पण एक दिवस जानकीबाईंना काहीतरी वेगळं जाणवलं. ही आजकाल खूप फोनवर असते. त्यांनी मनात विचार केला. एक दुपार आकांक्षा लॅपटॉपवर काम करत होती. जानकीबाई अचानक रूममध्ये आल्या. आकांक्षा दचकली. काय करतेस? त्यांनी विचारलं. काही नाही तसं. पण लॅपटॉप स्क्रीनवर सगळं स्पष्ट होतं. जानकीबाईंचा चेहरा बदलला. तू पुन्हा जॉब करते आहेस? आकांक्षा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त ठामपणा होता. ती हळू आवाजात म्हणाली, हो, मी काम करते. हो, मी जॉब करते. आकांक्षाचा आवाज शांत होता, पण यावेळी तो कमकुवत नव्हता. तो ठाम होता. जानकीबाई काही क्षण तिच्याकडे बघतच राहिल्या. जणू त्यांना ऐकलेलं पटत नव्हतं. काय म्हणालीस? त्यांनी आवाज चढवत विचारलं. आकांक्षा लॅपटॉप बंद करत उभी राहिली. मी पुन्हा काम सुरू केलं आहे घरातून. पण आम्ही तुला जॉब करू नको सांगितलं होतं ना. जानकीबाई संतापल्या. आणि घरात बसून लॅपटॉपवर काम करणं म्हणजे काय? घराकडे लक्ष नाही. आकांक्षाने खोल श्वास घेतला. ती आधीसारखी घाबरली नाही. घराकडे माझं लक्ष आहे आई, ती शांतपणे म्हणाली. मी सगळी कामं वेळेवर करते. मग ही नाटकं कशाला? जानकीबाई टोमणा मारत म्हणाल्या. कशासाठी पैसे कमवायचे? घरात काही कमी आहे का? हा प्रश्न सरळ होता, पण त्यामागचं वास्तव अधिक खोल होतं. आकांक्षाच्या डोळ्यात हलकी चमक आली, दुःखाची, पण
पण ताकदीचीही कमी आहे, ती हळू पण स्पष्ट आवाजात म्हणाली. जानकीबाई थबकल्या. काय कमी आहे? त्यांनी आव्हान देत विचारलं. आकांक्षा एक पाऊल पुढे आली. स्वाभिमान. त्या एका शब्दाने खोलीत शांतता पसरली. जानकीबाई काही क्षण गप्प राहिल्या. मग त्यांनी चिडून उत्तर दिलं, खूप मोठे शब्द वापरायला लागलीस आता. 2 पैसे कमवायला लागलीस म्हणून. स्वतःला काय समजतेस? मी स्वतःला काही समजत नाही, आकांक्षा म्हणाली. पण मला एवढं नक्की कळतं, सून म्हणजे मोलकरी नाही. जानकीबाईंचा राग आता उफाळून आला. बस, खूप बोलतेस तू. त्यांचा आवाज इतका मोठा होता की बाहेरून येणाऱ्या राघवच्या कानावर गेला. राघव आत आला. काय चाललंय इथे? जानकीबाई लगेच म्हणाल्या, तुझी बायको आता घरातून जॉब करते आहे. तू हिला काम करू नकोस म्हणाला होतास ना? राघवने आकांक्षाकडे पाहिलं. हे खरं आहे, त्याने गंभीर आवाजात विचारलं. आकांक्षा शांतपणे म्हणाली, हो. माझ्याशी एकदाही बोलली नाहीस? राघवचा आवाज कठोर झाला. मी प्रयत्न केला होता, ती म्हणाली, पण तुम्ही ऐकायलाच तयार नव्हता. हे काही योग्य नाही आकांक्षा, राघव रागाने म्हणाला. काय योग्य नाही? आकांक्षा थेट विचारते. कारण घरातले नियम आहेत, जानकीबाई मध्येच म्हणाल्या. आकांक्षा काही क्षण शांत राहिली. मग ती हळूहळू बोलू लागली. तुमच्या घरातल्या सुना जॉब करत नाहीत. तुमच्या घरातल्या सुना पैसे मागतात आणि ते पैसे घेताना त्यांचा अपमान होतो. तिच्या आवाजात आता वेदना नव्हती, फक्त सत्य होतं. तुमच्या घरातल्या सुना स्वतःसाठी काहीच घेऊ शकत नाहीत, कारण त्यांना घरासाठी पैसे वाचवायचे असतात, स्वतःसाठी खर्च करायचे नाही. राघव आणि जानकीबाई दोघेही शांत झाले. आकांक्षा पुढे म्हणाली, मग त्या सुना जगतात का, की फक्त घरात काम करणाऱ्या माणसासारख्या राहतात? जानकीबाई काही बोलणार इतक्यात आकांक्षाने थेट त्यांच्याकडे बघत विचारलं, जेव्हा तुम्ही सून होता तुम्ही पण अशीच होता का आई? हा प्रश्न जड होता, खूप जड. जानकीबाई थबकल्या. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच संभ्रम दिसला. राघव आता पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. बस आकांक्षा, खूप झालं, तो ओरडला. तू माझ्या आईला असं बोलू शकत नाहीस. आकांक्षा त्याच्याकडे वळली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त निर्धार होता. का नाही बोलू शकत? कारण ती माझी आई आहे. आणि मी? आकांक्षाने थेट विचारलं. राघव गप्प झाला. आकांक्षा पुढे म्हणाली, मी तुझी बायको आहे, तुझ्या आयुष्याचा भाग आहे. पण जेव्हा मला माझ्या गरजेसाठी पैसे हवे होते तेव्हा तू मला कुठं उभं केलंस माहिती आहे? राघव काही बोलू शकला नाही. तू तुझ्या बायकोच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीस, तर ती स्वतःच्या अपेक्षा स्वतः पूर्ण करत असेल तर तुला तिला थांबवण्याचा अधिकार नाही. त्या एका वाक्याने सगळं बदललं. खोलीत शांतता पसरली. काही सेकंद, पण त्या काही सेकंदात खूप काही घडलं. राघवच्या चेहऱ्यावरचा राग हळूहळू उतरू लागला. त्याच्या डोळ्यात विचार दिसू लागले. त्याला आठवलं, आकांक्षा कशी पहिल्यांदा त्याच्याकडे पैसे मागायला आली होती, किती संकोचाने, आणि त्याने किती सहजपणे तिला आईकडे माग म्हटलं होतं. त्याला तिचे शब्द आठवले, मला ऑकवर्ड वाटतं, आणि त्याने ते किती हलक्यात घेतलं होतं. राघवने एक खोल श्वास घेतला. तो हळूहळू आकांक्षाजवळ आला. आकांक्षा, त्याचा आवाज आता शांत होता. माफ कर. आकांक्षा थबकली. मला खरंच कळलं नाही. मी तुझ्या जागी कधीच विचारच केला नाही. त्याच्या आवाजात खंत होती. तो जानकीबाईकडे वळला. आई, आकांक्षा चुकीची नाहीये. जानकीबाई थोड्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या. आपण तिच्याशी थोडं कठोर वागलो. राघव त्या काही बोलणार इतक्यात, आई, तिला काम करू दे, तो शांतपणे म्हणाला, आणि तिचा अपमान करू नकोस. जानकीबाई काही क्षण गप्प राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर राग, अभिमान आणि थोडासा विचार, सगळं एकत्र दिसत होतं. त्या हळूहळू म्हणाल्या,
मी तिचा अपमान केला नाही. आकांक्षा शांतपणे म्हणाली. कधी कधी शब्द नाही, वागणं अपमान करतं. पुन्हा शांतता. जानकीबाई हळूहळू बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग आता कमी झाला होता. आमच्या काळात त्या बोलू लागल्या. आम्हाला कोणी विचारत नव्हतं. आम्ही जे मिळालं ते मान्य केलं. आकांक्षा त्यांच्या जवळ बसली. म्हणूनच आपण बदलायला पाहिजे ना आई. जसं तुम्हाला वाटलं होतं तसं मला वाटू नये. जानकीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या शांततेत मान्यता होती. राघवने हळूच आकांक्षाचा हात धरला. आतापासून मी माझ्या पगारातून काही पैसे तुझ्याकडे ठेवेन. आकांक्षा हलकसं हसली. मला फक्त पैसे नकोत, ती म्हणाली. मला माझी किंमत हवी आहे. राघवने मान डोलावली. त्या दिवशी पहिल्यांदाच त्या घरात काहीतरी बदललं होतं. आकांक्षा पुन्हा तिच्या लॅपटॉपसमोर बसली. ती काम करत होती, स्वतःच्या ओळखीने. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण आता ती अपमानित सून नव्हती. ती होती स्वाभिमानी स्त्री. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.